आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडी शिष्टमंडळ राज्यपाल भेटीसाठी विधान भवन इथनं निघालेलं आहे आणि जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू यासह इतर महत्त्वाचे नेते हे राज्यपाल भेटीसाठी सध्या राजभवन या ठिकाणी पोहोचतात। तर राज्यपालांची ते भेट घेणार आहे। 11:30ची वेळ राज्यपालांनी दिलेली आहे आणि या भेटी दरम्यान जनसुरक्षा विधेयकासंदर्भात महत्त्वाची अशी एक मागणी केली जाणार आहे। या मागणीच्या माध्यमातून सध्या या विधेयकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची एक प्रकारे गळचेपी करण्याचा प्रयत्न होतोय अशा स्वरूपाचा आरोप करण्यात येतोय। जनसुरक्षा विधेयकाला मोठा विरोध हा यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेला होता, विरोधकांनी केलेला होता। मात्र सभागृहात ज्या पद्धतीचा विरोध व्हायला हवा तशा स्वरूपाचा विरोध मात्र जनसुरक्षा विधेयकासंदर्भात केलेला नाही अशा स्वरूपाचा आरोप हा काँग्रेसकडूनही करण्यात आला होता। आपण बघतोय राजभवनाच्या बाहेर या गाड्या थांबलेल्या आहेत। सगळ्यांना आता थोड्याच वेळात आतमध्ये एंट्री मिळेल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जुई जाधव। जुई, जनसुरक्षा विधेयक आणि त्याचबरोबरीने कालचा राडा या सगळ्या संदर्भात माहिती दिली जाईल का? काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की सर्व जे नेते आहेत महाविकास आघाडीचे ते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत। मुख्य कारण म्हणजे जे जनसुरक्षा विधेयक गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आलं होतं। त्या जनसुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी सही करू नये हे मागणी करण्यासाठी सर्व नेते राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहेत। मात्र संध्याकाळी उशिरा जी काही घटना विधान भवन परिसरामध्ये घडली ती घटना देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपालांच्या कानावर घातली जाईलच आणि जी काही कडक कारवाई आवश्यक आहे आमदारांवर असेल किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ती कारवाई करा असे देखील विनंती राज्यपालांना केली जाऊ शकते या सर्व नेत्यांकडून। त्यामुळे निश्चितच ह्या दोन महत्त्वाच्या घटना आहेत ज्या काल एक घडली आणि गेल्या आठवड्यामध्ये घडली। त्यामुळे दोन्ही घटनांसाठी निश्चितच जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते राज्यपालांची भेट घेऊन त्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मागणं आणि जे काही मागणं आहे ते त्यांच्या पुढे ठेवतील। प्रज्ञा, नक्कीच एकीकडे आपण बघितलं होतं की जनसुरक्षा विधेयक हे जरी पास झालेलं असलं विधानसभेमध्ये तरी सुद्धा त्याच्यावरती जे घमासान होणं अपेक्षित होतं ते काही झालेलं नव्हतं। विरोधक त्याच्यावरती तुटून पडले नाहीत अशा स्वरूपाची सुद्धा टीका होत होती आणि अगदी काँग्रेसनं सुद्धा यावरती वरिष्ठांनी काँग्रेसच्या खेद व्यक्त केलेला होता। याबद्दल सुद्धा आता एक प्रकारे पुन्हा घडलेली घटना जी आहे किंवा ज्या पद्धतीने विरोध व्हायला हवा होता तो झाला नाही म्हणून एक प्रकारे हे विधेयक जे आहे ते पारित करू नये किंवा त्या संदर्भात काही मागणी केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर जनसुरक्षा विधेयकाला ज्या पद्धतीचा विरोध व्हायला हवा तो झाला नाही म्हणून एक प्रकारे विरोधकांसंदर्भात नाराजी सुद्धा होती। महाविकास आघाडीमध्येच जो विरोध व्हायला हवा होता कट्टर विरोध झाला नाही आणि म्हणूनच ते विधानसभेत पास झालं असाही स्वरूपाचा आरोप केला जातोय।